झालं बरं झालं एकदाच झालं ते काम तरी झालं. ओय 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 इकडे. काय 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 चाललंय हा? कोण आहे रे ते? ती वय ते फटाकला कसलं दिसतोय ना. हा फटाकडा वाचतो बिले डेंजर. वाचतो पण नग्न नाही ना झालं. हा लग्न बिग्न नाही झालं तिचं. नक्की सांगला का? अरे ते काय नवरा नाही तिचा. मग कोण आहे? लफडे झंगाट. झिंगट आहे ह्यो. हा मग मला लाईन देईन का? हा, अरे तिच्यापेक्षा तर तू कसला भारी दिसतोय राव. मला दिसतो अरे मग या इला पण मला ती लयच बाले वाटते. मला पटन काय? तुला पटवायची होती तिला. ह? तुला लय आवडती वाटत. लय आवडते निघन. अरे तिला बी तो आवडत असतोय. खरं? आणि मग तू तिच्या माग नाही जात. मग ती मुद्दाम तुझ्या पुढं पुढं चलती. लाईन देते काय मला? लाईन देती. मग जाऊ होय. जा बिंदास भीतो काय तू. पण त्यांचं जिंगट आहे, आपण कसे मजे घुसायचं? तसं काय नसतं. तसं काय नसतं ना. झंगाट झंगाट असतं. झिंगाट झिंगाट असतंय मध्ये. आपल्याला काय आहे? आपण घुसायचं त्यांच्या मध्ये. हा हा येणं तिच्या आईला ले तुझी बी मस्ती जिरवायचीच होती मला. कुठे गेलती रे तू? अहो काम होतं जरा म्हणून गेले होते. आणि डबा कुठे माझा? आज कशाच डबा? आज सुट्टी आहे. अरे पण मी तुला सांगितलं होतं मला डबा पाहिजे म्हणून. अहो हा पण म्हणला आता आज शाळेला सुट्टी आहे. तुम्ही काय नुसतं भिंतीवर लिहिणार काय? कुणाला शिकवणार? पोरं तर पाहिजे. अरे शाळेत नव्हतं जायचं मला मित्रांबरोबर बाहेर जायचं होतं जरा. बरं देते थोड्या वेळात करते डबा. आणि तू तेवढं सांग, तू कुठेतरी बाहेरच निघून गेली लगेच. अहो बाहेर नाही काम होतं. आता ओळखी पाळखी नाहीत शेजारी. नवीन आलोय आपण इथं. 2-4 ओळखी नको करायला. तुम्ही गेले शाळेत मग मी एकटीच घरी. अरे पण चांगलं निधं राहायला आलो तू या शाळेमुळं. हा मग तेच तेवढं झालं बरं. मग त्याच्यामुळेच म्हणलं ओळखी कराव्या गावात. अहो पण आज सुट्टी आहे. सुट्टीचं कुठं जाता तुम्ही? अरे पण मी म्हणतो ना मला काम आहे जरा जायचंय बाहेर. कामाचं आहे पण आता आपण आलो इथं नवीन. एक तर घर एवढं चांगलं भेटलंय आपल्याला. जरा ओळखी करू म्हणते इथं. नाही घर हाय बरं का, चांगलंच आहे. आपल्या घरासारखंच वाटतं का नाही? आता ते अॅनिव्हर्सरी येईन आपल्या 1.5 महिन्याने. हा तिकडे गावाकडे जाऊन करू आहे बरं. हा मग तसं पण पहिला आहे लग्नाचा वाढदिवस. आपल्या गावाकडेच जाऊ. अरे तू यासाठीच करायचं सगळं. तू शाळा नको हे व्हायला. हा ना शाळेमुळे बघा ना किती लांब आलोय घरापासून. पण चांगलं वातावरण आहे का नाही? गावाकडे सारखं वाटतं ना एकदम. आणि लोक पण लई चांगले आहेत. मी मगाशी त्यांच्याकडे गेलते ना, लय भारी बोलतात त्या मावशी पण. चांगलंय पण माझं काम नाही केलं ना तू डब्याचं. आता मी म्हणलं रविवारी तुम्ही जाणार नाही त्याच्यामुळे मग मी नाही केलं काम. मी म्हणलं आता जाऊ इथं गावात जरा येऊ चक्कर मारून ओळखी पाळखी होतील आपल्या. बरं कर तेवढं ते. हा करते. ते कोण आले काय? काय रे? पाणी आणते मी. कोण आहे काय? तुला चॅप्टर आहे लागा. हा काय झालं चॅप्टर पणाला? ते गोंडच पाखलं कोणाच आहे? कुणाचं आहे? हा माझं बिलाव की कुठे तरी जुगायला. कसलं जुगाड? ती मागच हा मागाच कसलं? ते आता आत गेलेलं. काय करायचंय? पाणी आणलंय. काय करायचंय? राव की माझं बी जोगाड. तो कसं लावलं जोगाड? कसला जुगाड? तीच की आता गेलेली. 4-5 दिवस झालं मी तिच्या मागं पळतोय पण मला लाईन काय द्याय नाही. बघा नाहीच माझ्या तोंडात. नाही मग देऊ का पटवून तुला? दिकेला का? माझं बी जोगाड लागली. लयच आवडते का? लय म्हणजे मनापासून. खरं? हा बोलू का तिला? बोल. ए किरण म्हणतो का तिला डायरेक्ट आता? बोलतो की त्याला. हा ए बघ कोण आलंय. तुझा आशिक आलाय. काय? बोल काय म्हणायचंय तुला? मला आवडते. म्हण नाही का तिला? मी हा म्हण तिला म्हण. मला तो लय आवडते. हा आवडते म्हणजे काय? काय? अहो, ते किती आलाय प्रेमाने इथं घरापर्यंत. हा मग प्रेमाने आलाय म्हणजे आवडती म्हणजे काय? लग्न झालंय माझं. त्याच्यापेक्षा डबल खाऊन पटाव. अरे पटवली मग काय? पटवली म्हणजे कोणी पटवली? पटवलं म्हणजे काय मला सोनं लावते मग. काय हे काय बोलतं? ह्याला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तुझं लपलंय पण माझं खरं प्रेम आहे. बघ ना खरं प्रेम करणार आलाय तुझ्यावर. येडे डोक्याच्या. लफडा नाही नवरा आहे माझा. काय? लफडे का नाही जरा तुला? काय अक्कल बिक्कल आहे का नाही? का कोणती बाई गावात आली म्हणजे लपडच करून आलेला असं असतं काही? मला काय माहित आता. मला सांगितलं तसं मी केलं. कोणी सांगितलं तुला? सांगितलं म्हणजे ते टाकले ना. कळत नाही अजिबात काय बोलावं काय अहो नाही. कशाला आणताय? तिचं लग्न झालं दिसतंय ना, बघ ना गाड्यात जरा. तुला काय मनाची अक्कल बिक्कल नाही काय? बघा आता कशी पटाव तू. नाही पटव हे तुम्हाला चित्र लय विचित्र नाही वाटत? अरे खरं प्रेम करणार. जीव येऊ दे तुला किव फिरतीच्या पाकरा. बघ ना पाखरू.
माझ्या दिलबरा काना खाली निबार टेकवीन नाशी दिल बरा काय लाज आहे का तुला टेकव ना गोंड पाकला माझ्या बच्चा मुस्कार पुढे नात लावल्यावर बावळाटाचा बाजार अरे लग्न झाले काय कुठं झालंय काहीतरी घातलंय खोटं नकले करायला लागले माझ्या समोर मला नाही आवडत असलं हा का नाही एवढं सांग नाही तर मी पळून जाईन दुसऱ्या सोबत जा निघ हो चालतं चल निघ ना दारातून एक मुस्काडीत वाजवी ना बोला ना तुम्ही काहीतरी अरे खरं प्रेम करतो मला तुझ्यावर तुझी त्यो. कसली विचारून अरे नवरा आहे माझा मूर्खाचा बाजार हो तिकडं भावरा असू दे नावरा असू दे त्याचं काय करायचं आपण ए, तिकडं तुम्ही सांगावं याला उभे काय राहिले हा? कुठे घरी आला हा? काय चाललंय तुझं हे काय चाललंय तेव्हा मला सांगतो नवरा आहे तरी हात धरतोय नवरा पुढे माझा जलायला लाज नसती उलट खरं प्रेम असतं लगेच निघायचं हे जाते का त्याच्यावर जाते का अरे एखादी बाई लग्न झालं कळते वेळते का नाही तुला जरा अरे मग मी लई सायक मला कळत नाही माझं खरं प्रेम आहे ते बरं अरे एखादी बाई गावात आली म्हणजे काय नुसतं लफडच असतं का रे कळतं का नाही तुला अजिबात थोडंफार मला कळत नाही म्हणून तर बोलतोय अरे मग सांगतो ना आम्ही सांगितलं तेवढं तर ऐक ना बिनाकलीच आहे माणूस सांगते ते समोरून सांगतोय मला मी अक्कल सायको नाही. तू मला लांब तो हो बर का पाहिजे. याला सांगा बर का समजून मूर्ख आहे ते काय काय सांगणार गावात सोडून दिलेला असणार हा मोल कसं आहे अरे, तिकडे परत इकडे घरी यायचं नाही अजिबात घरी नाही हा पण माझ्या घरी नाही तू यार काय तुला कळतं किती वेळा सांगत दर घरी या मला बावळट बिनाकलीचा बिना अकली. काय अक्कल आहे का नाही थोडीफार तुला अक्कल ना माझी डोक्यात नाही मग गुडघ्यात आहे ना हा बोरगेत ए तुला कोणी सांगितलं इकडे ये म्हणून कोणी तुला काम सांगितलं धंदा नाही का रे जा ना निघ ना मूर्ख काम नाही म्हणून तर आलो. काय झालं काय झालं काय म्हणतो इथं येऊन काय झालं मला आवडते मला हे होतंय ए यार तुला कळतं काय कळतं का म्हणजे तू सांगितलं चांगली लाईन देती आणि मला फसवतो का आता याने सांगितलंय मला लग्न झालं बाईला सुद्धा सोडित नाही रे लाजा सोडले हो लाजा सोडल्या यांनी हे तुला सोडली का मी सोडली नाही. मला फसवतोय आता अरे त्याला सांगायला पण तुला दिसत नाही का डोळ्यात तुझ्या त्यांनी सांगितलं ती पोरगी ती काय मॅडम लाईन देती तुला मनाची अक्कल नाही का पण थोडीफार अहो तसं नाही मी त्याला काय म्हणलं अहो मॅडमचा स्वभाव लय चांगला आहे सगळ्यांशीच गोड बोलतात हे आलं ना लगेच मॅडमचं काय तुझा अंडा आणू का ही मोमो चापटू का तुला अरे गावाकडचा अजय देवगण होते कडे पळ इथं घरा समोर यायचं नाही अजिबात जा त्याला घेऊन इथून चल निघ आईला कळतं का तुला काय चल. काय मूर्ख आहे ते आताच मी म्हणलं गावलंय चांगलं नाही असे प्रत्येक गावात असतेच काय ना काही आपण ते किती मूर्ख नको काळजी करू ही गावात असले टकूचे असतेच बघा ना किती मूर्ख होतं त्याला सांगून पण जाऊ दे, कळत मी समजून नव्हतं सांग त्याला काय असेल ते परत एकदा भेटल्यावर हा तू चलू दे गावात